नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दूषित पाणी व अन्नामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस रुग्णालयात दाखल. अकोला जिल्ह्यातील पहिली घटना. डॉक्टर अभय पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. तिहेरी लढत होण्याची चिन्हे. दारूच्या नशेत पतीने दगडाने ठेचून केली पत्नीची हत्या. पोलिसांनी काही तासातच केली अटक. हॉटेल VS मधील आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले. हॉटेल मालकाच्या दडपणाखाली आत्महत्या केल्याची तक्रार. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केला आंबेडकरांचा नामांकन अर्ज. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. आता सविस्तर बातम्या. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला प्रशिक्षणार्थी यांची दूषित पाणी व निकृष्ट अन्न सेवनामुळे प्रकृती बिघडली. 60हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काहींना भरती करण्यात आल्याची माहिती आहे. उन्हाचा फटका असे कारण सांगण्यात येत असले तरी कावीळची लक्षणे कशामुळे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दूषित पाणी पुरवठा आणि चांगले जेवण नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्याने अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील 60हून अधिक विद्यार्थी आजारी पडून एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. यापैकी सर्वाधिक महिला पोलीस प्रशिक्षणार्थींना काविळीची लागण झाल्याची माहिती आहे, तर एकाला डेंग्यू आणि इतरांना पोटाच्या विकाराने ग्रासले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी हॉस्पिटलला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून येथील प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची प्रकृती खालावल्याची माहिती देण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्रात दररोज कवायती सुरू असतात. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेचा पारा 42 अंशांच्या जवळपास पोहोचल्याने येथील प्रशिक्षणार्थी मुलींना त्रास होत असल्याचे बोलले जाते. परंतु असे असते तर उष्माघाताची लक्षणं समोर आले असते. मात्र उपचारासाठी दाखल झालेल्या सर्वात जास्त मुलींना कावीळची लागण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला डॉक्टर पूर्ण वेळ असतात. असे असतानाही गेल्या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात येथील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस आजारी पडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे अन्न आणि दूषित पाणी पुरवठा यामुळेच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणणे आहे. तक्रार केली तर त्रास दिला जाईल, त्यामुळे कोणीही याबाबत बोलण्यास तयार नाही. अखेर यामधून गेल्या 2-3 दिवसात या प्रशिक्षणार्थींवर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. PTC अकोला येथे जे आमच्या प्रशिक्षणार्थी आहेत, मागच्या 1 महिन्यात नव्याने हजर झालेले आहेत, त्यातल्या काही मुलांना दूषित पाण्यामुळे किंवा दूषित अन्नामुळे काविळीची बाधा झालेली आहे. तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्याचा आमचा तपास चालू आहे, अजून चौकशी चालू आहे की नक्की कशामुळे झालेलं आहे ते. तर मोस्टली कारण असतं दूषित पाणीच काविळीचं. आतापर्यंत 30 मुली तिथे ऍडमिट आहेत. बाकी काही मुली ज्यांनी थोडेफार किरकोळ ताप आहे किंवा इतर तक्रार केलेली आहे तर त्यांची सुद्धा आम्ही तपासणी केलेली आहे. त्यांचे ब्लड रिपोर्ट येणं बाकी आहे. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्यास सरळ तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेससाठी हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता असून डॉक्टर अभय पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला असून अनुप धोत्रे 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनीही आपली उमेदवारी घोषित केली आहे. महाविकास आघाडी वंचितमध्ये आघाडी होण्याऐवजी बिघाडी झाल्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान 30 मार्च रोजी डॉक्टर अभय पाटील यांनी निवडणूक विभागातून नामांकन अर्ज घेतल्याने ते अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करतात का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे तर्फे डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली तर ते महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. परंतु जर महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ही जागा सोडली तर डॉक्टर अभय पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील का, यावरही अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
2 दिवसांपूर्वी अभय पाटील यांनी अकोलेकरांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून चर्चेला उधाण आले आहे। एकंदरीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात व ही लढत दुहेरी होती की तिहेरी हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निंबा येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिची हत्या केल्याची घटना 28 मार्च रोजी मध्यरात्री घडली। या प्रकरणी उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला काही तासातच अटक केली। वंदना तानाजी तायडे असे मृत महिलेचे नाव आहे। 4 वर्षाआधी महिलेचा पती तानाजी शालिग्राम तायडे हा तिला दारूच्या नशेत भांडण करून मारहाण करायचा। त्यामुळे महिला मुलांसह पुणे येथे राहत होती। दरम्यान 6 महिन्यापूर्वी तिच्या पतीने तिची माफी मागितली। त्यामुळे दोघे पती पत्नी पुणे येथे सोबत राहू लागले। मात्र त्यानंतरही तो पत्नी व मुलांना दारूच्या नशेत त्रास देत होता। 21 एप्रिल रोजी मुलाच्या लग्नासाठी दोघे गावी परत आले होते। 28 मार्च रोजी रात्री वंदना तायडे व तिची मुलगी या दोन्ही घराच्या छतावर झोपलेल्या असताना तानाजी तायडे यांनी दारूच्या नशेत वंदना तायडेच्या डोक्यात मोठा दगड मारून घटनास्थळावरून फरार झाला। महिलेला जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेने उपचाराकरिता अकोला येथील रुग्णालयात पाठवले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले। या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आरोपीला हिंगणा जंगल परिसरामध्ये शोध घेऊन ताब्यात घेतले। आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे आणि कर्मचाऱ्यांनी केली। अकोला शहरातील बाळापूर रोडवरील हॉटेल VS इम्पेरियलमध्ये रवींद्र शर्मा या व्यावसायिकाने आत्महत्या केली होती। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हॉटेल VS इम्पेरियलचा संचालक विनोद अग्रवाल याच्या दडपणाखाली आत्महत्या केल्याची तक्रार मृतकाच्या पत्नीने केली आहे। तेव्हापासून आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत। अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध हॉटेल VS इम्पेरियलमध्ये 23 मार्च रोजी व्यावसायिक रवींद्र शर्मा यांनी हॉटेलच्या एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। या संदर्भात सिटी न्यूजने हॉटेल VS आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते। रवींद्र शर्मा यांनी आत्महत्या का केली याची उकल झाली असून रवींद्र शर्मा यांच्या पत्नी आरती शर्मा यांनी आरोप करीत तक्रारीमध्ये मानसिक छळ व गार्डनसाठी गुंतवलेले लाखो रुपये न दिल्याने मानसिक दडपणातून रवींद्र शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे। यासोबतच हॉटेल्स VS इम्पेरियलचे संचालक विनोद अग्रवाल हेच जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा मृतक शर्मा यांच्या पत्नीने केला आहे। या प्रकरणामध्ये डाबकी रोड पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेपासून हॉटेल VS इम्पेरियलचा संचालक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हॉटेल VS इम्पेरियलचे संचालक विनोद अग्रवाल यांनी रवींद्र शर्मा यांना हॉटेल VS येथे अधिकृत वेंडर नेमले होते। त्यानंतर रवींद्र शर्मा यांनी या ठिकाणी लॉन तयार केले। यासाठी सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या दरम्यान डेकोरेशनवर केलेला खर्च व भाड्याची रक्कम हॉटेल VS संचालकांना मागितली असता त्यांनी विविध कारणे समोर करीत पैसे देण्यास नकार दिल्याने मानसिक दडपणात येऊन रवींद्र शर्मा यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा आरोप आरती शर्मा यांनी तक्रारीमधून केला आहे। यासोबतच या तक्रारीमध्ये या चिठ्ठीचा सुद्धा उल्लेख केला असून त्यामध्ये केवळ हॉटेल VS इम्पेरियलचे संचालक विनोद अग्रवाल यांचे नाव असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे। तर सध्या विनोद अग्रवाल फरार असून डाबकी रोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा नामांकन अर्ज पदाधिकाऱ्यांनी आज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। पक्षाच्या वतीने अधिकृतपणे 2 एप्रिलला प्रकाश आंबेडकर नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे हा नामांकन अर्ज कशासाठी व का याबाबत चर्चेला उधाण आले आहे। अकोला लोकसभा निवडणुकीचे पडघम आजपासून वाजायला सुरुवात झाल्याचे दिसून येते। कोणी उमेदवारी अर्ज घेऊन जात आहे तर कुणातर्फे अत्यंत गुप्त पद्धतीने नामांकन अर्ज दाखल करण्यात येत आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी आज नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः उपस्थित न राहता कार्यकर्त्यांच्या हस्ते पहिले नामांकन अर्ज दाखल केल्याने ही वंचित बहुजन आघाडीकडून कोणती खेळी आहे याबाबत चर्चेला उधाण आले आहे। प्रकाश आंबेडकर हे सुद्धा नामांकन अर्ज भरण्यासाठी
उपस्थित नव्हते, त्यामुळे नेमका हा नामांकन अर्ज चाचणी म्हणून भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। 2 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहून नामांकन अर्ज भरणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे। परंतु वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज एकूण 2 उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले। त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तर अपक्ष उमेदवाराने नामांकन दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली। अकोला रेल्वे स्थानकावर अनधिकृत खाद्य विक्रेते वेंडर यांच्या माध्यमातून प्रवासी ग्राहकांना अधिक किमतीमध्ये वस्तू विकत असल्याच्या घटना दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वृत्तपत्राने नोंदवल्याने यापूर्वी रेल्वे विभागात खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे डिव्हिजन अधिकारी यांनी रेल्वे स्थानकाला भेट दिली। रेल्वे विभागाचे अधिकारी अकोल्यात येणार अशी माहिती अवैध वेंडरला मिळताच पाहणी दरम्यान रेल्वे स्थानकावरील अवैध खाद्य विक्रेते गायब झालेले असतात। मात्र रेल्वे अधिकारी भुसावळ येथे परत गेल्याची माहिती मिळताच अकोला रेल्वे स्थानकावर अवैध अनधिकृत खाद्य विक्रेत्यांकडून पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। अकोला रेल्वे स्थानकावर अवैध खाद्य विक्रेते वेंडर यांच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तू या किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याच्या चर्चा होतात। मात्र प्रवासी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने अनधिकृत खाद्य विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई होत नाही। रेल्वे नीर पाणी 5 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकणे, शिळे अन्न विकणे, रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ, पॅकेज फूड, चिप्स, समोसे, कचोरी यासह विविध खाद्यपदार्थांची विक्री कुठलाही परवाना नसताना अनधिकृतपणे विक्री करणारे अनेक वेंडर रेल्वे स्थानकावर वाढले असून भुसावळ रेल्वे डिव्हिजन अधिकारी कर्मचाऱ्यांचा अकोला रेल्वे स्थानकात दौरा होणार असल्याची माहिती अनधिकृत वेंडर यांना मिळताच त्यांनी पोबारा केला होता। मात्र आता परिस्थिती जैसे थे झाली आहे। बाळापूर शहरापासून जवळच असलेल्या पारस फाटानजीक उड्डाण पुलाखाली 2 एसटी बसचा अपघात झाला। एका बसने दुसऱ्या बसला मागील बाजूने धडक दिली। या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही। अपघातामुळे मात्र काही तासाकरिता वाहतूक ठप्प झाली होती। बाळापूर तालुक्यातील पारस फाटा येथील उड्डाण पूलखाली 2 एसटी बसचा अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास बाळापूरकडून 2 एसटी बस या अकोलाकडे जात असताना पारस येथील उड्डाण पुलाखाली 2 बसचा अपघात झाला। या बसमधील काही प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच पारस व बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार एका बसने दुसऱ्या बसला पाठीमागून धडक दिल्याचे समजते। सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही। पोलिसांनी नंतर दोन्ही बस रवाना करीत वाहतूक सुरळीत केली। लोकसभा निवडणूक व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांच्या वतीने अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र राबविण्यात येत असून 30 मार्च रोजी बाळापूर उपविभाग हद्दीतील अंधार सावंगी आलेगाव शिवारात गावठी दारू हाटभट्टीवर पोलिसांनी धाड टाकत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी 1,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बाळापूर उपविभागात गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन चांदणी हद्दीतील अंधार सांगवी आलेगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून आरोपी विनोद रतन जामकर वय 30 वर्ष राहणार ग्राम अंधार सांगवी, उकरडा गोविंदा शिंदे वय 62 वर्ष राहणार ग्राम अंधार सांगवी असे यांना ताब्यात घेऊन गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीकडून 1,110 लिटर मोहचा सडवा किंमत 1,11,000 रुपये आणि गावठी हातभट्टी 100 लिटर दारू किंमत 10,000 असा 1,21,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन चांदणी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। अकोला जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून उन्हाची वाढती दाहकता पाहता आग लागण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येते। शहरातील गुलजारपुरा येथे एका डीपीला अचानक आग लागली होती। या घटनेमुळे सर्वत्र धावपळ उडाली। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गुलजारपुरा येथील स्मशानभूमी जवळील इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। आग इतकी भयंकर होती की यावेळी डीपीचा अक्षरशः स्फोट होतानाचा अनुभव स्थानिक नागरिकांनी घेतला आहे। सदरची आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे फायरमॅन मोहम्मद रिजवान कुरेशी, गोपाल इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले।
विद्युत डीपीला आग लागल्यामुळे 2 ते 3 तास या भागातील विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून अशा प्रकारे कुठेही आगीच्या घटना दिसून आल्यास सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महानगरपालिका यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अकोला शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या उमरी ते मोठी उमरी स्मशानभूमीपर्यंत सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम कासव गतीने सुरू असल्याने या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत असून महापालिकेकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. उमरी ते मोठी उमरी स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता हा वर्दळीचा ग्रामीण भागाला जोडणारा रस्ता असतानाही अनेकदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता या रस्त्यावर अनेक दुरुस्तीची कामं महानगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहेत. मात्र केल्या जाणारे काम कासवगतीने सुरू असल्याने अकोलेकरांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार महापालिकेकडून होत आहे. या मार्गावर स्मशानभूमीजवळ महानगरपालिकेतर्फे नाला रुंदीकरण करून त्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना चांगलीच कसरत करीत आपली वाहने चालवावी लागत आहेत. हा मार्ग शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दूषित पाणी व अन्नामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस रुग्णालयात दाखल. अकोला जिल्ह्यातील पहिली घटना. डॉक्टर अभय पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. तिहेरी लढत होण्याची चिन्हे. दारूच्या नशेत पतीने दगडाने ठेचून केली पत्नीची हत्या. पोलिसांनी काही तासातच केली अटक. हॉटेल VS मधील आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले. हॉटेल मालकाच्या दडपणाखाली आत्महत्या केल्याची तक्रार. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केला आंबेडकरांचा नामांकन अर्ज. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.